महिला बचत गटाच्या नावावर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यामध्ये पुढे आलेला आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आहे। भाऊ, नेमका भ्रष्टाचार काय आहे आणि कोणी केलेला आहे आणि कशा प्रकारे केला आहे? देशमुख सन 2021-22 मध्ये ही योजना त्यांनी पालकमंत्री महोदयाला दिली। निधी हा पंतप्रधान खनिज कल्याण क्षेत्र PMKKY मधून त्यांना निधी देण्यात आला। खनिज विकास निधी म्हणतात आपण त्याला। आणि सहाय्यक आयुक्तांनी परस्पर बचत गटांना DBT केली आणि आपलेच लोक लावून आपले एजंट उभे करून त्यांनी 10% निधी हे बचत गटांना भरायचे होते अकाउंटमधून। अकाउंटला न भरता त्यांनी परस्पर 73 व्यक्तीकडून पैसे भरून घेतले आणि सामान न देता त्यांच्याकडून विड्रॉल घेऊन घेतले। आणि त्याबद्दल जेव्हा मी सांसद म्हणून निवडून आलो त्यानंतर ते सर्व बचत गटांचे महिला मला भेटायला आले। त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि मी जेव्हा बघितलं या योजनेमध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या योजनेच्या TS सुद्धा घेतलेलं नाही आहे। जे तांत्रिक मान्यता घ्यावं लागते ते तांत्रिक मान्यता नाही, त्यांची खरेदी कमिटी नाही, काहीच नाही त्या योजनेमध्ये। आणि एवढं बोगस काम असं मला वाटतं आहे की हा महाराष्ट्र आहे की बिहार आहे। ह्या पद्धतीचे काम आज आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे। त्याची तक्रार मी माननीय जिल्हाधिकारी यांना केली। जेव्हा त्यांच्याकडून काहीच आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही तर मी PMOला तक्रार केली। PMOकडून आत्ता डायरेक्शन आले आहे त्यांना, आमचे DG आहे त्यांच्याकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि चौकशी करण्याचे त्यांनी आता मला आश्वस्त केलेलं आहे। लवकरच त्याचा कमिटी गठीत होऊन त्याचा अहवाल मला मिळणार आहे। 90% अनुदानावर जे साहित्य महिला बचत गटांना वाटायचं होतं, नेमकं काय साहित्य होतं? म्हणजे कृषीपूरक साहित्य असल्याचं सांगितलं जात आहे। त्याच्यामध्ये शेतीविषयक साहित्य होते। त्याच्यामध्ये असे आयटम आहे का ते कोणत्याच कामाचे नाही आहे बचत गट। ट्रॅक्टर ऑपरेटेड झिरो टिल सीड ड्रिल, त्याचे नावही त्यांनी मराठीत नाही लिहिले, त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे। जसं कल्टिवेटर आहे, कल्टिवेटर एक कोणतेही नंबर एक आहे। बाकी हे जसं स्प्रायली ग्रॅव्हिटी सेपरेटर, सीड ड्रेसिंग ट्रीटमेंट ड्रम। आता सीड ड्रेसिंग ट्रीटमेंट म्हणजे काय आहे? फक्त ड्रम आहे, ते 15 एका बचत गटाला। आणि त्याचा फायदा काय आहे? ते बचत गट करणार काय आहे? ते स्वतःच्या शेतामध्ये किती वापरणार? 9 लाख रुपयाची वस्तू, 8 ते 9 लाख रुपयाची वस्तू आहे ते। आणि त्यांना एका बचत गट काय ते किरायाला देतील तर किती देतील? म्हणजे हा भ्रष्टाचार नेमका मोडोस कशी होती यांची? यांनी परस्पर स्वतः 101 बचत गटांचे ॲप्लिकेशन मागवले, त्याच्यामधून 100 बचत गटांना पात्र ठरवलं। 101 मधून फक्त एक बचत गट त्यांनी, जेव्हा की जिल्ह्यात कोणती योजना येते तर आपण बघितलं असेल की हे असे 90% सबसिडीवर योजना आहे, त्याच्यात तर हजारो बचत गट आल्या पाहिजे होता। पण 100 बचत गट 101 बचत गटांनी फक्त ॲप्लिकेशन केले आणि त्याच्यामधून 100 लोक सिलेक्ट झाले। सिलेक्ट झाल्यानंतर त्या बचत गटांच्या सदस्यांना माहीत नाही की ही योजना आमच्या बचत गटाला मिळाली आहे म्हणून। अध्यक्ष सचिवांसोबत त्यांनी साठगाठ करून त्यांना काही प्रलोभन देऊन त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले आणि विड्रॉल घेऊन घेतला। परत म्हणजे साहित्य न देता फक्त कागदोपत्री त्यांना फक्त कागदोपत्री ही योजना झालेली आहे। कुठल्याच बचत गटांना काही सामान मिळालेलं नाही आहे। जे सामान त्यांनी दिलं होतं थोडंफार ती नादुरुस्त आहे म्हणून त्यांना परत घेऊन गेले आणि कधी त्यांनी आणून दिलेलं नाही आहे। इथपर्यंत आज आम्ही पोहोचलेलो आहोत। बरं, आता पुढची मागणी काय? पुढची मागणी माझी इतकीच आहे की जे मागासवर्गीय बचत गट आहे, अनुसूचित जातीचे बचत गट आहे, त्याकरिता त्यांनी समाज कल्याणाला निधी दिला। त्यावेळेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांना निधी दिली। त्यांनी आमच्या आंबेडकरी लोकांसोबत धोका केलेला आहे, 420 केलेली आहे, म्हणून चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, एवढीच मागणी माझी आहे। आपण बघू शकतो की अत्यंत गंभीर असा हा विषय आहे। म्हणजे समाज कल्याणच्या अधिकाऱ्यानेच हा भ्रष्टाचार केल्याचा दावा खासदार श्यामकुमार बर्वे यांचा आहे। खरं तर बचत गटांना कृषीपूरक साहित्य वितरण करण्याची ही योजना होती, मात्र अधिकाऱ्यांनी ते साहित्य वितरित न करताच परस्पर कागदोपत्री ही योजना अशा प्रकारे तयार केली की त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आणि परस्पर ते पैसे नंतर काढून घेण्यात आले आणि ही योजना यशस्वी झाल्याचं दाखवलं। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी श्यामकुमार बर्वे यांनी केली आहे।
कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.